नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण विभाग 1 मधील लघु उद्योग व कुटीर उद्योग आणि हस्तव्यवसाय हे प्रकरण बघत होतो. लघु उद्योगाची आपण व्याख्या बघितली. लघु उद्योग, हस्तव्यवसाय, कुटीर व्यवसायाचं आपण वर्गीकरण बघितलं. लघु उद्योग संस्थांच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्व बघितलं आणि त्यानंतर आपण लघु उद्योगांच्या ज्या समस्या आहेत, कुटीर उद्योगाच्या समस्या आहेत, त्या आपण बघितल्या. त्यानंतर आपण कुटीर व लघु उद्योगाच्या उन्नतीसाठी सरकारनं जे धोरण व कार्यक्रम जो आहे किंवा ज्या उपाययोजना केल्या, त्या आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण निरीक्षण समित्यांची स्थापना बघितली म्हणजे 1954ची निरीक्षण समिती, 1955चं प्राध्यापक डी.जी. कर्वे समिती, 1960ची 1969ची लोकनिर्माण समिती आपण बघितली. त्यानंतर त्यासाठी सरकारनं धोरणात्मक बदल केला. म्हणजे विविध जे औद्योगिक धोरणं आहेत, इंडस्ट्रियल पॉलिसी आहेत, त्याच्यामध्ये सरकारनं लघु उद्योगांच्या अ, विकासासाठी वेगवेगळी धोरणं आखली, ते आपण बघितलीत. त्यानंतर लघु उद्योग विकास महामंडळ सरकारनं विविध प्रकारची म्हणजे रेशीम महामंडळ असेल किंवा हस्तव्यवसाय विकास महामंडळ असेल, अशा महामंडळाची स्थापना केली, ते आपण बघितलं. त्यानंतर संस्थात्मक वित्तपुरवठा किंवा कर्ज पुरवठा जो आहे, तो विविध पद्धतीने होतो म्हणजे राष्ट्रीयकृत बँकांच्या मार्फत किंवा भारतीय लघु उद्योग विकास बँकेमार्फत होतो, ते आपण बघितलं. त्यानंतर आपण कच्च्या मालाचा पुरवठा आणि विक्री व्यवस्था जी आहे, ते पॉइंट बघितले. आता यानंतर पुढचा पॉइंट जो आहे, तो म्हणजे सरकारी खरेदी. म्हणजे लघु उद्योग व कुटीर उद्योगाच्या विकासासाठी सरकारनं सरकारी खरेदी जी आहे, ती सरकारी खरेदी ही त्या लघु उद्योग संस्थांना उत्तेजन देण्यासाठी सरकारनं स्वतः ह्या व्यवसायामध्ये तयार होणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यावर भर दिलेला दिसून येतो. काही वेळा अधिक किंमत देऊन सरकारनं त्या वस्तू लघु उद्योग, हस्तव्यवसाय, कुटीर व्यवसायातल्या वस्तू ज्या आहेत, त्या खरेदी केलेल्या दिसून येतात. उदाहरणार्थ चतुर्थ श्रेणी नोकरदार जे असतात, त्यांना लागणारा खादीचा गणवेश जो असतो, तो सरकार सक्तीनं ह्या लघु उद्योग संस्थांच्याकडं हस्तव्यवसाय, कुटीर व्यवसायाकडं खरेदी करतं. राज्य सरकारने व केंद्र सरकारने खादीची खरेदी लघु उद्योगाकडं करावी असे बंधन आहे. काही वस्तूच्या खरेदीबाबतीत सरकार लघु उद्योगांना किंमतविषयक पसंतीदर्शक वागणूक देते. अशा वस्तूंची संख्या 1956-57 मध्ये 16 होती. ती 78-79 मध्ये 241 झाली. तर सध्या जवळ-जवळ 400 प्रकारच्या वस्तूची खरेदी सरकारमार्फत होते. 1965-66 मध्ये सरकारने लघु उद्योगाकडून जवळ-जवळ 27 कोटी रुपयाची खरेदी केली. तर 1981-82 मध्ये हेच प्रमाण जवळ-जवळ 207 कोटी रुपये झाले. यंत्रसामुग्री व सुट्टे भाग या उद्योगांना आधुनिक यंत्रसामुग्री व त्याचे सुट्टे भाग उपलब्ध व्हावेत, यासाठी सरकारने राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाची स्थापना केली दिसून येते. सरकार या उद्योगासाठी आवश्यक असणारी यंत्रे व सुट्टे भाग आयात करण्यास अग्रक्रम देते. महामंडळामार्फत लघु उद्योगांना दीर्घ मुदतीच्या व हप्त्याच्या सोयी विविध यंत्रे खरेदी करून दिली जातात. आधुनिक यंत्र वापराचे फायदे सांगून त्यांच्या वापरास उद्युक्त केले जाते. यासाठी यंत्राची प्रात्यक्षिके देशाच्या विविध भागात दाखवली जातात. 1973-74 मध्ये अशी यंत्रे मागवण्याची परवानगी जवळ-जवळ 83 कोटी रुपयाची दिलेली होती. 1972-73 मध्ये महामंडळाने लघु उद्योगांना 9.15 कोटी रुपयाची यंत्रसामुग्री पुरवलेली दिसून येते. तंत्रशिक्षणाच्या सुविधा पुढचा पॉइंट आहे. लघु व कुटीर उद्योगाच्या विकासातील तांत्रिक समस्या महत्त्वाच्या आहेत. कामगारांना तांत्रिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक शिक्षण संस्था उघडल्या आहेत. 1982 मध्ये ग्रामीण तांत्रिक प्रगतीसाठी मंडळ स्थापण्यात आले. हे ग्रामीण उद्योगांना तांत्रिक ज्ञान पुरवण्याचे कार्य करते. फिरती तांत्रिक केंद्रे उभारून खेडोपाडी जाऊन शिक्षण दिले जाते. नवीन तांत्रिक ज्ञान, आधुनिक यंत्रे वापरण्याची पद्धत, आधुनिक उत्पादन पद्धती याची प्रात्यक्षिके दाखवली जातात. संयुक्त यंत्र शाळेमार्फत अमेरिका, जर्मनी, जपान यांच्या सहकार्याने तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी 16 लघु उद्योग, 7 प्रादेशिक सेवा शाळा व 65 विस्तार प्रशिक्षण केंद्रे स्थापन केले दिसून येतात. त्यानंतरचा पॉइंट आहे सहकारी संस्था. लघु व कुटीर उद्योगाच्या
विविध प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी सरकारने या उद्योगात विविध सहकारी संस्थांची निर्मिती केलेली दिसून येते. या संस्थामार्फत कच्च्या मालाचा पुरवठा व पक्क्या मालाची विक्री इत्यादी कार्य केली जातात. 1967-68 मध्ये 53,900 पेक्षा अधिक औद्योगिक सहकारी संस्था होत्या. त्यांची सभासद संख्या 38.7 लक्ष होती. ह्या संस्थांचे चालू भांडवल जवळजवळ 323 कोटी रुपये इतके होते. यानंतर ग्रामीण उद्योग प्रकल्प. ही योजना 1962-64 मध्ये स्वीकारण्यात आली. औद्योगिकरणाला प्रतिकूल असणाऱ्या ग्रामीण भागातून उद्योगधंदे स्थापन करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता. प्रारंभी असे 45 प्रकल्प सुरू करण्यात आले, तर 1973-74 मध्ये 54 प्रकल्प पूर्ण करून 5व्या योजनेअखेर जवळजवळ 57 नव्या प्रकल्पांची योजना करण्यात आली. यामध्ये 303 कोटी रुपयाची गुंतवणूक सरकारनं केली. या उद्योगातून जवळजवळ 385 कोटी रुपयाचे उत्पादन झाले आणि जवळजवळ 5,40,433 लोकांना यातून रोजगाराची संधी जी आहे ती मिळाली दिसून येते. औद्योगिक वसाहती, जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना, पंचवार्षिक योजनेमार्फत लघुउद्योगांचा विकास हे यातले पुढील जे पॉईंट आहेत ते आपण पुढील तासाला बघणार आहोत. म्हणजे लघुउद्योगांच्या विकासासाठी सरकारनं जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नातले अजून एक 3 पॉईंट आपले राहिलेले आहेत. औद्योगिक वसाहती, जिल्हा उद्योग केंद्रांची स्थापना आणि पंचवार्षिक योजनेद्वारे लघु उद्योगांचा विकास हे 3 पॉईंट आपण उद्याच्या तासाला बघणार आहोत. उद्या परत तुम्हाला ह्या पुढील पॉईंटचा व्हिडिओ जो आहे तो टाकला जाईल आणि लघुउद्योगांच्या प्रकरणातला पुढचा भाग त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. धन्यवाद.